आजची जी डिश आहे ती महाराष्ट्राच्या मराठवाडा रिजनमधली आहे। तिथे एक डिश बनते ज्याचं नाव आहे मोदकाची आमटी। तुम्ही गोड मोदक तर खाल्लाच असेल नाही का, पण हे असतात तिखट मोदक आणि हे शिजवले जातात। एक जी ग्रेव्ही बनते, एक जो रस्सा बनतो त्याच्यामध्ये याला शिजवतात। जेव्हा आपले खास पाहुणे घरी येतात ना, तेव्हा याला जरूर तुम्ही बनवून बघा, खूपच टेस्टी असते ही भाजी। याचं दुसरं नाव आहे उंबराची आमटी किंवा उंबराची हंडी। सगळे डिटेलमध्ये शेअर करतो रेसिपी करता करता। चला सुरुवात करूया। मोदकाची आमटी आहे तर नॅचरली सगळ्यात आधी मोदक बनतील आणि आमटी म्हणजे एक रस्सा आपण बनवूया। सगळ्यात आधी जे आपल्याला मोदक बनवायचे त्याची तयारी करून घेऊया। मोदकाचं जे सारण आहे ना ते सगळ्यात आधी रेडी करूया। पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात टाकतोय 1 टीस्पून खसखस, 1.5 टेबलस्पून पांढरे तीळ आपण इथे घेतलेले आहेत। किसलेलं सुकं आपण नारळ घेतलंय साधारणपणे 3 टेबलस्पून। मंद आचेवर हे छान भाजून घेऊया मिश्रण। भाजल्यानंतर याचा रंग असा छान तांबूस आला पाहिजे, लालसर। 2 ते 3 मिनिटं आपल्याला लागतील याला भाजायला। आणि आता याला काढून घेऊया आपण एका बाउलमध्ये। आता याला आपण थंड करून घेऊया, तोपर्यंत मोदकाचं जे वरचं आवरण असतं ते बनवून घेऊया। इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये 1 टेबलस्पून आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। बस एवढंच टाकायचं आहे, खूप जास्ती हे गव्हाचं पीठ टाकायचं नाही। जास्ती जर गव्हाचं पीठ झालं ना तर हे चिवट होऊ शकतात। आता टाकूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा टीस्पून हळद, 3/4 टीस्पून टाकूया मीठ, 3 टीस्पून आपण याच्यामध्ये तेल टाकूया। जर शेंगदाण्याचं तेल असेल तर खूप चांगलं, नाहीतर जे कुठलं तेल आपण घरी वापरत असू ना ते वापरलं तरी चालेल। आता थोडं थोडं करून आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, कारण बेसन आहे इथे, तर बेसनाला पाणी कमीच लागतं तसं पण। आणि याचा जो डो आहे हा थोडासा आपण हार्ड ठेवणार आहोत, एकदम सॉफ्ट नाही ठेवणार आहोत। टोटल 3 टेबलस्पून आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि याचा एक डो तयार करून घेतलेला आहे। हे बघा, हा जो डो आहे, हा जो गोळा आहे, याला छान मळून घेतलेला आहे आपण। आता आपण याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवूया। आता याच्यामध्ये जे आपल्याला सारण भरायचं आहे ते रेडी करून घेऊया। हे खोबऱ्याचं मिक्सचर आता व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता आपण याला खलबत्त्यामध्ये घालून घेऊया आणि कुटून घेऊया। याला बोलमध्ये काढून घेऊया। आता खलबत्त्यात घालूया 2 तोडून घेतलेल्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि साधारणपणे 1 इंच आलं, 1 टीस्पून जिरा घालूया आणि थोडी हिरवीगार कोथिंबीर। याला कुटून घेऊया। आता याच्यामध्ये घालूया 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून धनिया पावडर। आता याच्यामध्ये घालायचा आहे 1.5 टीस्पून गोडा मसाला। गोडा किंवा काळा मसाला दोनपैकी कुठलाही जो घरी असेल तो तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। गोडा मसाला मी देव्स किचनवर शेअर केला होता ऑलरेडी व्हिडिओ, त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। 1 टीस्पून आपण याच्यामध्ये मीठ घालूया। एक बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालूया। मी तर कच्चाच घालतो याच्यात, तुम्हाला हवं असेल तर थोडंसं परतून तुम्ही कांदा याच्यामध्ये घालू शकता। अर्धा लिंबू पिळून याच्यामध्ये मस्तपैकी रस घालायचा आहे, याच्यामुळे हे जे सारण आहे ना एकदम चटपटीत बनतं। या सारणाला मिक्स करून घेऊया। सारण आपलं आता रेडी झालेलं आहे। आता बनवूया मोदक। मोदक बनवण्यासाठी इथे पोळपाट घेतलेला आहे, त्याला थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे आणि जो डो आहे त्याला अशा प्रकारे रोल करून घेऊया। हे बघा, आणि याला आता कट करून घ्यायचं आहे आणि जे तुकडे आहेत ते खूप मोठे मोठे नसले पाहिजे, थोड्या छोट्या तुकड्यांमध्ये याला कट करूया। आणि आपण जसं पुऱ्यांसाठी करतो तसंच याला हातावर रोल करून असे गोळे करून घ्यायचे आहेत। बस आता मोदक बनवण्यासाठी गोळ्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याला आपण जसं पुऱ्यांना लाटतो तसंच लाटून घ्यायचं आहे। जशी पुरी करतो तशीच याला आपण तसं लाटून घेतलेलं आहे। याला हातावरती घेऊन भरूया हे सारण। आणि आता जसे मोदकासाठी आपण हे फोल्ड्स देतो, जसे कळ्या आपण म्हणतो त्याला, जे असतात मोदकाच्या, तशा आपण तयार करून घेतो इकडे। आणि आता याला एकाच डिरेक्शनमध्ये अशा प्रकारे फोल्ड करून वरचा जो भाग आहे तो असा बंद करून घेऊया। बघा, आणि हा तयार झाला आपला एक छोटासा मोदक, आहे की नाही? मला माहिती आहे माझा ठीकठाक झालेला आहे, तुमचं अजून छान होईल। अशाच प्रकारे दुसरा पण मी इथे मोदक तयार करून घेतलेला आहे।
हे सारण भरल्यानंतर याला असं फोल्ड करून घेतलेलं आहे आणि हा मोदक आपण तयार करून घेतलेला आहे दुसरा आपण. हे बघा, जो सेंटरचा पार्ट आहे तो व्यवस्थित बंद करणं फार महत्त्वाचं आहे. हा व्यवस्थित बंद नाही झाला तर मोदक फुटू शकतात. बस अशाच प्रकारे मी बाकीचे पण मोदक आता करून घेतो. या रेसिपीने साधारणपणे तुमचे छोटे 22 ते 25 मोदक तयार होतील. मोदक तर आपले रेडी झालेले आहेत. आता बनवूया आमटी किंवा रस्सा. आता याचं वाटण एकदम खास आहे बरं का. त्याच्यासाठी मी एक कांदा, सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा आणि लसणाचा एक गठ्ठा घेतलेला आहे. तिन्ही गोष्टी जाळीवरती ठेवून त्याला भाजून घ्यायचं आहे. याच्यामुळे वाटण मस्त बनतं आणि भाजीला एक खूप वेगळाच स्वाद मिळतो. 3 हिरव्या मिरच्या पण अशाच प्रकारे आपण भाजून घेणार आहोत. सुक्या खोबऱ्यामध्ये तेल असतं ना, त्याच्यामुळे याला थोडी आग लागते, पण काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे. खोबऱ्याचं फक्त बाहेरचं आवरण असं थोडंसं जळतं, पण आतमध्ये ते छानच असतं आणि याला एक मस्तपैकी स्मोकी फ्लेवर मिळतो. भाजल्यानंतर सुकं खोबरं आणि हिरव्या मिरच्या आपण काढून घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर लसूण आणि कांदा पण भाजून आपण काढून घेऊया. प्रोसेस एकदम सिंपल आहे, पण याच्यामुळे तुम्ही बघाल वाटणाला एकदम खूप छान स्वाद मिळतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. जो पार्ट तुम्हाला वाटत असेल की जास्ती काळा झाला आहे, जास्ती जळला आहे, तर तो थोडासा तुम्ही ट्रिम करू शकता. आणि हे सुकं खोबरं कट करूया आणि टाकूया आपल्या खलबत्त्यामध्ये. भाजलेल्या हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत याच्यामध्ये. तुम्ही बघाल हा लसणाचा गठ्ठा जेव्हा आपण भाजतो ना, त्याच्यामुळे काय होतं, या पाकळ्या एकदम आरामात निघतात. आणि या पाकळ्या काढल्यानंतर आपण खलबत्त्यात घालून घेऊया. खलबत्त्यामध्ये मी कांदा पण घालून घेतलेला आहे आणि आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याला ठेचून घेणार आहे छान. मी इथे खलबत्ता वापरतोय, पण तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही मिक्सरचा वापर केला तरी पण चालेल. बघा, आपल्या गप्पांच्या नादामध्ये आलं घालायचंच विसरलो. 1 इंचाचा आल्याचा तुकडा मी याच्यात घातला आहे. माझं असं बराच वेळ होतं. मस्त वाटण तयार करून घेतलेलं आहे आपण. मोदकाची जी आमटी आहे, तर आमटी बनवायला चालू करूया आपण. आमटी बनवायला आपण गरम पाणी इथे ठेवलेलं आहे. नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. सगळ्यात आधी याच्यामध्ये टाकायचं आहे 3 टेबलस्पून तेल. कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल गरम करून घेतलं आहे. आता आपल्याला टाकायचं आहे याच्यामध्ये 1 चमचा मोहरी. मोहरी फुटल्यानंतर टाकायचं आहे 1 टीस्पून जिरा. दोन्ही छान तडतडल्यानंतर याच्यामध्ये टाकूया खूप सारा कढीपत्ता. हा जो कढीपत्त्याचा तडतडण्याचा आवाज आहे ना, हा मला खूप आवडतो. त्याचबरोबर याच्यामध्ये वाटण टाकून घेऊया. याला 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आहे 2 टीस्पून लाल मिरचीची पावडर आणि 1 टीस्पून हळद. 1.5 टीस्पून टाकायचा आहे गोडा मसाला. याची मी ऑलरेडी रेसिपी शेअर केली आहे आणि हे ऑनलाईन पण सगळीकडे उपलब्ध तर आहेच. आणि जर नसेलच तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. याच्या ठिकाणी तुम्ही 1 टीस्पून गरम मसाला घालू शकता. 3 चिमूट आपण हिंग घातलेलं आहे आणि या मसाल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. 1 टीस्पून काश्मीरी चिली पावडर मी याच्यात घातली आहे, एक छान त्याला रंग मिळावा म्हणून. पण ते ऑप्शनल आहे, असेल तर टाकायचं आहे, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. खलबत्त्यात थोडंसं वाटण होतं म्हणून गरम पाणी खलबत्त्यात मी घातलेलं आहे आणि हे पाणी कढईत ओतून घेऊया. आणखीन 2 कप गरम पाणी मी याच्यात ओतलेलं आहे. त्याचबरोबर 2 टीस्पून धणेपूड आपण याच्यात घातलेली आहे आणि 1 टीस्पून मीठ. जाडवालं मीठ असतं ना, ज्याला खडा नमक आपण म्हणतो. याच्यामुळे रस्स्याची टेस्ट आणखीन भारी होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा रस्सा ना थोडासा पातळच ठेवायचा आहे. मी आणखीन 1 कप याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. टोटल 3.5 कप आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. कारण जेव्हा आपण हे बेसनाचे मोदक या रस्स्यामध्ये घालतो ना, तर ऑटोमॅटिक बेसनामुळे याला एक घट्टपणा रस्स्याला येतो. त्यामुळे हा रस्सा पहिले थोडासा आपण पातळ ठेवूया. बस याला आता झाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला शिजवायचं आहे 15 मिनटासाठी. 15 मिनटं झालेले आहे. भाजी छान शिजलेली आहे आणि खूप सुंदर सुवास येतो आहे. थोडीशी कोथिंबीर वरती घालायची आहे. वासानेच तुम्हाला कळतं ना कशी ही मस्त झणझणीत झाली आहे. बस अर्ध लिंबू याच्यामध्ये पिळायचं आहे, त्याच्यामुळे ती आणखीन चटपटीत बनते. आणि या भाजीचा जो रस्सा आहे ना, हा खूप जास्ती घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे. बघा, अशी याची कन्सिस्टन्सी आहे. कारण जे मोदक आहेत ते बेसनाचे आहेत ना, त्याच्यामुळे खाताना ते एकदम ड्राय नको लागायला म्हणून आपण रस्सा थोडासा असा एकदम घट्ट नाही ठेवलेला आहे.
बस याला गरमागरम सर्व करायचं आहे. तुम्ही सोबत भाकरी म्हणजे ज्वारीची किंवा बाजरीची यासोबत वाढू शकता किंवा पराठे आहेत, तवा पराठे आहेत किंवा चपातीबरोबर पण हे मस्त खाता येतात किंवा वाफाळलेला गरमागरम भात. बघा याला कट करून दाखवतो. हा हा हा, आतलं स्टफिंग बघा तुम्ही. वाह, खूप टेस्टी असते ही भाजी, लय भारी. खरं सांगायचं तर खूप भूक लागली आहे मंडळी, मेहनत खूप झालेली आहे. आता याच्यावर ताव मारायची वेळ आहे. इतकी टेस्टी झाली ही भाजी, काय सांगू मी तुम्हाला. हा हा हा, मजा आहे माझी, आहे ना. ते जे वाटण आपण भाजून केलं ना, त्याच्यामुळे रस्स्याला काही भन्नाटच टेस्ट मिळाली आहे. मोदक एकदम मसालेदार झाले आहेत आणि भाजी एकदम झणझणीत झाली आहे, जशी मला पाहिजे होती तशी. आणि तोंडी लावायला अशी ताजी हिरवी मिरची असेल ना, तर खायला अजूनच मजा येते राव. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि देव्स किचन मराठीला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते पण करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे जे येणारे व्हिडिओ आहेत त्याची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोचत राहील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय.